अफगाणिस्ताननं 2020 विश्वचषकात आज नवा इतिहास घडवला। अफगाणिस्ताननं अखेरच्या सुपर 8 सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव करून 2020 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली। या सामन्यात अफगाणिस्ताननं 20 षटकात 5 बाद 115 धावांची मजल मारली होती, पण पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी 19 षटकात 114 धावांचं आव्हान होतं। अफगाणिस्ताननं बांगलादेशला 18व्या षटकातच 105 धावात रोखलं। या विजयासह अफगाणिस्ताननं भारतापाठोपाठ पहिल्या गटातून 2020 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली। त्यामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर 8 साखळीतच संपुष्टात आले। आणि 2020 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट झालंय। भारत आणि अफगाणिस्तान या आशियाई फौजांनी उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला। पाहूयात कसं आहे उपांत्य फेरीचं नेमकं चित्र। ट्वेंटी विश्वचषक उपांत्य फेरी दिनांक 27 जून सकाळी 6 वाजता दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान। आणि 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता भारत विरुद्ध इंग्लंड। 2020 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हे दोन सामने होतील 27 जूनला भारतीय वेळेनुसार। आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशवर मिळवलेल्या सनसनाटी विजयानं 2020 विश्वचषकाचं सारस समीकरणच बदललं। परत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा थेट गयानामधून रिपोर्ट। सेंट लुशियाहून प्रवास करून भारतीय संघाबरोबर आम्ही गयानाला येऊन पोचलो। रात्रीचे 12 वाजून गेलेले होते। विमानतळावरती तरी उत्साहाने संयोजक ढोल ताशे वाजवत होते। भारतीय संघातले खेळाडू दमलेल्या अवस्थेमध्ये पोचल्यामुळे अजिबात मूडमध्ये नव्हते, परंतु त्यांचा मूड अचानक बदलला आणि त्याला कारण असं होतं की अफगाणिस्तानने अत्यंत चुरशीचा सामना बांगलादेश विरुद्धचा जिंकून दाखवलेला आहे। एक नाही 2 सामने जिंकल्यामुळे पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया नंतर बांगलादेश या 2 विजयांमुळे कुठल्याही रन रेट वगैरेचा आधार न घेता अफगाणिस्तान संघानं सुपर 8 मधनं आता उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे। हा संघ कसोटी आणि एकदिवसीय स्पर्धेत सुद्धा चांगलं क्रिकेट खेळून दाखवत आलेला आहे, पण T20 क्रिकेटमध्ये आता अफगाणिस्तानला कुणीच कमजोर लेखणार नाही, कारण भल्या भल्या संघांना पराभवाचा दणका त्यांनी दिलेला आहे। बांगलादेश विरुद्ध खेळत असताना 59 चेंडू त्यांच्या फलंदाजांनी निर्धाव खेळून काढलेले होते। कमी धावसंख्या उभारलेली होती, पण त्याच्यावरती हार न मानता राशिद खान जो त्यांचा कॅप्टन आहे, नवीन उल हक जो त्यांचा महत्त्वाचा फास्ट बॉलर आहे, या दोघांनी मिळून 4 फलंदाजांना बाद केलं, बांगलादेशला रोखलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला। त्यामुळे एवढंच म्हणावं असं वाटतं, वेल प्लेड अफगाणिस्तान। एकीकडे अफगाणिस्तान आणि भारत या गटातनं उपांत्य फेरीत गेलेले आहेत, तर दुसरीकडे माजी विजेते ऑस्ट्रेलिया घरच्या प्रवासाला लागणार आहेत। सुनंदन लेले, ABP माझा, गयाना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।